स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। आज म्हणजेच मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात देखील झाली आहे। आता येत्या काही दिवसांमध्ये प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत। निवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना एकमेकांची उणीधुणी काढण्यात व्यस्त असणाऱ्या पुढाऱ्यांकडून मूळ विकासाचा मुद्दाच बाजूला राहत असल्याचं चित्र सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे। सत्ताधारी राजगट असो वा विरोधी खासदार गट, हे दोघेही फलटण शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे विजन ठेवताना दिसत नाहीयेत। सध्या फलटण शहरात महापुरुषांचे पुतळे उभे करण्याची स्पर्धा लागली आहे आणि त्यावरून राजकारणी आपली भाकरी भाजण्यामध्ये व्यस्त आहेत। याचंच एक उदाहरण म्हणजे गत काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी दोन्ही गटांकडून जल्लोषात भूमिपूजन करण्यात आले। महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी कोणाचीच हरकत नसली पाहिजे, परंतु यासोबत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले, प्रथम रयत आणि त्यानंतर बाकी सर्व हेच धोरण ठेवले होते, त्यांचे विचार घेऊन प्रथम रयत म्हणत रयतेला मूलभूत सुविधा देण्यासाठी सत्ताधारी राजगट आणि विरोधी खासदार गटानं पुढे आले पाहिजे। तालुक्यात कोणतीही निवडणूक आली की नेहमी चर्चेला येणारा पहिला मुद्दा म्हणजे नीरा देवधर धरण। आता हे धरण होऊन अनेक वर्ष पूर्ण झाली, त्यांचे कालव्यांचे कामकाज काही ठिकाणी अर्धवट राहिले किंवा झालेच नाहीयेत। गत 33 वर्ष तालुक्याची सत्ता श्रीमंत रामराजे यांच्याकडे आहे। त्यांनी त्यांच्या परीनं सदर प्रकल्प मार्गी लावण्याचं काम केलं असल्याची माहिती त्यांचे पदाधिकारी नेहमीच देत असतात। यासोबतच माजी खासदार रणजितसिंह यांनी तर नीरा देवधर प्रकल्प मार्गी लागावा म्हणून तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्री नामदार गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासोबत हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करून नीरा देवधरचं रखडलेलं काम मार्गी लावलं असल्याचं मत त्यांचे कार्यकर्ते नेहमीच सांगत असतात। या बाबींचा विचार करता नीरा देवधरचं पाणी फलटण तालुक्यात आलं पाहिजे, म्हणजे फलटणचा विकास पूर्ण होतो का? नीरा देवधर सोडून इतर कोणतेही विकासाचे मुद्देच नाहीत का, असे प्रश्न सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे सुरवडी MIDC मधील कमिन्स कंपनी। कमिन्स कंपनीमध्ये फलटण तालुक्यातील शेकडो मुले काम करत आहेत। त्यापैकी बहुतांश मुले ही कंत्राटी पद्धतीने आहेत। कंत्राटी कामगारांच्या पगारातील काही भाग सत्ताधारी मंडळी घेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप हा खासदार गट करत असतो, तर कमिन्स ही इंटरनॅशनल कंपनी असून कंपनीमध्ये भ्रष्टाचार होणं शक्यच नाही असं मत सत्ताधारी राजगट व्यक्त करत असतो। परंतु यामध्ये एक गोष्ट मान्यच करावी लागेल की श्रीमंत रामराजे यांनी त्यांच्या कालावधीमध्ये शरद पवारांच्या आशीर्वादानं कमिन्स कंपनी ही फलटणमध्ये आणली आणि त्यामुळे हजारो युवकांना यातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। जर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जे आरोप करत असतात त्यामध्ये तथ्य असेल तर कमिन्स कंपनीनं यामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं असून सर्वसामान्य युवकांचे पैसे हे त्यांना मिळालेच पाहिजेत असं मत फलटणकरांमधून व्यक्त होत आहे। शिवाय एक कंपनी आली म्हणजे तालुक्याचा औद्योगिक विकास 100% झालाय असं अजिबात म्हणता येणार नाही। अन्य मोठ्या कंपन्या येण्यासाठी राजकारणी काय प्रयत्न करतायत, भविष्यात कोणत्या रोजगार संधी युवकांना उपलब्ध करून देणार आहेत, याबाबतही पुढाऱ्यांनी बोलावं असं मत युवा मतदारसंघामधून व्यक्त होताना दिसतंय। यासोबतच आता मुद्दा राहतो म्हणजे दोन्ही गटाच्या वतीनं दावा करण्यात येत असलेल्या रस्ते, इमारती आणि सामाजिक सभागृहाचा। सत्ताधारी राजगटाच्या वतीनं तालुक्यातील अनेक रस्ते यापूर्वी झालेले आहेत। यासोबतच अनेक इमारती आणि सामाजिक सभागृहे सुद्धा उभारली गेली आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर त्यांनी सुद्धा फलटण शहरासह तालुक्यात रस्त्याचं आणि जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचं काम मोठ्या प्रमाणावर केलंय। परंतु फलटण शहरासह तालुक्यात होणाऱ्या रस्त्यांची क्वालिटी कंट्रोल नक्की कोण करणार याकडे नेते मंडळी लक्ष का देत नाहीत? जी विकास कामे केली जातात त्याचा दर्जा का राखला जात नाही? अगदी अजित पवारांच्या पद्धतीने नाही, परंतु जर एखादा रस्ता होत असला तर निदान तो काही वर्ष तरी टिकला पाहिजे। जे शासकीय कॉन्ट्रॅक्टर काम करत असतात त्यांच्यावर दोन्ही गटाचा का वचक नाही? का राजकीय वरद हसतानाच कॉन्ट्रॅक्टर सुद्धा यातले लेअर गायब करतो? कोट्यावधींच्या निधीचा दोन्ही गटाकडून गाजावाजा होतो, पण प्रत्यक्षात मात्र दर्जात्मक विकास कामे का होत नाही असा सवाल सर्वसामान्य फलटणकरांना पडताना दिसत आहे। आता होत असलेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी राजगटानं आणि विरोधी असलेल्या खासदार गटानं या बाबींचा विचार केला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं की गत काही वर्षांपासून ज्या गतीनं विकास सुरू आहे याबाबत तुम्ही समाधानी आहात का? सत्ताधारी आणि विरोधी गटानं नक्की कोणती भूमिका घेतली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।